सर्वांना जय भीम नमो बुद्धाय. मित्र हो, दर रविवारीप्रमाणे हा रविवारीसुद्धा मी दीक्षाभूमीला पोचलेलो आहे. कारण की माझा जो एक रविवार असतो तो पूर्ण समाजासाठी डेडिकेट असते. तर इथे आम्हाला काही मित्र मिळाले. त्यांच्या जी शर्टावरती हे संघटनेचे बॅच लावलेले होते. मी त्यांना विचारलं तर तुम्ही कुठून आले आणि काय उद्देशाने आले. तर त्यांनी जी मला माहिती दिली ते खरं एकदम धक्कादायक आहे. तर त्यांनी काय माहिती दिली आपण त्याच्या तोंडून ऐकून घेऊ. हां दादा, काय नाव आपलं? माझं नाव मिलिंद ज्ञानबा पाईकराव. मी हिंगोली जिल्ह्यावरून आलो. माझं गाव बेलथर आहे आणि आम्ही कमीत कमी 20 ते 25 वर्षापासून शालेय पोषण आहाराचं काम करतो. शिजवण्याचं गरम गरम अन्न त्या लेकराला पोषक म्हणून आम्ही देतो. फक्त आम्हाला महिन्याला पहिले 500 ते 1,500 रुपये मिळत गेले. आता 2,500 रुपये मिळतात. तेही 10 महिन्याचंच मिळतात. तर आमची मागणी आहे की कमीत कमी आम्हाला 10 ते 15,000 रुपये द्यावी. पण ते सरकार आम्हाला देत नाही. 2 वर्ष झाला GR 1,000 रुपयाचा काढला होता. तात्काळ ते सुद्धा आम्हाला 1,000 रुपयाचा अजून मानधनात वाढ झालेली नाही. तरी 2,500 रुपये हे महिन्याचे मानधन मिळतं का? महिन्याचं मानधन मिळते. त्यामध्ये तुम्ही काम काय करता? शाळेत सकाळी 9 वाजल्यापासून साफसफाईचं करतो. खाऊ शिजवणे, शाळा करणे, शाळा उघडणे. म्हणजे हे समजा की आणि जे कच्चं मटेरियल आहे जसं डाळ आहे, तांदूळ आहे, इंधन आहे, हे कोण देते? गव्हर्नमेंट. बरं, ह्या सगळ्या वस्तू गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करते. त्या बिन वस्तू सगळ्या हे खराब येतात. अच्छा, त्या खराब असते. त्या खराब मालातून आम्हाला खिचडी शिजली तर त्याची जबाबदारी आमच्यावरच राहते. अच्छा, म्हणजे जे लहान मुलाला जे खवाटायचं जे अन्न वगैरे असते ते लो क्वालिटीचे असं तुम्हाला म्हणायचं. आणि जेव्हा तुम्ही त्याला शिजवता आणि जेव्हा तुम्ही शाळेमध्ये घेऊन जाता आणि त्याच्यामध्ये काय कमी जास्त पन्ना असलं तरी तुमच्यावरती मग त्याची कारवाई होते. अच्छा, शाळेमध्ये बनवता? त्याच्यात एक आपला गंज असते, त्याच्यात आपला स्टोव नाही तर आपलं इंधन फुलभट्टा कसं लावून द्यायचं, त्याच्यावर गॅस लावून द्यायचा आणि त्याच्यावर असं शिजून द्यायचं. तर तुम्ही सर्व एकाच शाळेमध्ये आहे की वेगवेगळ्या शाळेमध्ये? सर्व वाशिम जिल्ह्यात आहे. बरं, किती वर्षापासून 2003 पासून. बरं, सुरुवातीला मानधन किती मिळायचं? फक्त 500 रुपये. आणि 500 सुरुवातीला मानधन यांना 1,000 रुपये, 40 पैसे मुलगा मिळायचा. 40 पैसे मुलगा? 40 पैसे मुलगा यांना सुरुवातीला मानधन मिळायचं. मुलाप्रमाणे यांना मानधन मिळायचं. त्याच्यानंतर संघटनेनं मोर्चे काढून यांना संघटनेनं सरकारला भांडवून यांना 500 रुपये आणले मानधन म्हणून. आणि नंतर पुन्हा संघटनेनं मोर्चे काढून यांना 900 रुपयाला नेलं, 1,500 नेलं, 2,500 नेलं. आणि त्याच्यानंतर आपले मुख्यमंत्री ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब होते त्यावेळेस त्यांनी 1,500चा GR मंजूर केला होता. आणि त्यांचं सरकार बदलल्याच्या नंतर आपले देवेंद्र फडणवीस सर मुख्यमंत्री झाले. तर त्याच्यानंतर 2 वर्ष 3 वर्ष लोटल्याच्या नंतर त्यांनी तो 1,500चा GR काढला नाही. त्याच्यानंतर त्यांनी 1,000चा GR काढला. 1,000चा GR काढून आता 2.5 वर्ष झाले तरीसुद्धा त्याचा यांना मोबदला दिला नाही, यांचं मानधन दिलं नाही. आणि अटक संघटनेनं वारंवार विधानभवनावर, मंत्रालयावर यांचे मोर्चे काढून तिथे सुद्धा शासनाला जाग आली नाही. त्यानंतर आज सर्व संघटनेनं, पूर्ण आपल्या महाराष्ट्रातल्या संघटनेनं या शासनाला कंटाळून शेवटी आपल्या मुख्यमंत्र्याच्या घरावर धरणे आंदोलन करण्याचा आज निर्णय घेतला आहे. आणि आज ही संविधान चौकामधून मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस सर यांच्या घरावर रॅली निघणार आहे आणि त्यांच्या घरावर तिथे आमचा धरणे आंदोलन होणार आहे. बरं, तुमची जी टायमिंग आहे जसं शालेय मुलांसाठी तुम्ही जे अन्न वगैरे शिजवता त्या याची सुरुवात किती वाजतापासून होते आणि किती वाजता संपते? ते जर तयारीपासून सकाळी 9 ते सकाळी 9 वाजता जातो आम्ही. शाळेची साफसफाई करतो. शाळेची साफसफाई आली त्याच्यामध्ये? शाळेची साफसफाई कोणत्या प्रकारची? जसं की पोछा मारणे, झाडू मारणे, केर कचरा उडणे. हे कधी करता तुम्ही? कोणत्या वेळेत करता? बरं, सकाळी शाळेत गेले की अगोदर शाळेच्या साफसफाई करणे, पोछा मारणे, केर कचरा उचलणे आणि त्याच्यानंतर 9 ते 1 वाजेपर्यंत स्वयंपाक करणे, मुलांना मग त्यांना खाऊ घालणे आणि पुन्हा सफाई करणे. नंतर बी स्वच्छ करून घेणे. मुलं शालेय पोषणावर स्वयंपाक किंवा मदतनीस आहे. ज्यावेळेस जिल्हा परिषदच्या शाळा सकाळी 9:30ला उघडतात, 9:30ला उघडल्याच्या नंतर शालेय पोषण कर्मचारी तिथं 10 वाजता हजर होतात. 10 वाजता हजर झाल्याच्या नंतर ज्या शाळेचा ग्राउंड आहे तो पूर्ण यांना झाडून काढून साफ करावं. कोण करते हे? म्हणजे तुम्ही मदतनीस. अच्छा, हे जे कर्मचारी येतात शिजवणारे यांना पहिले ते पूर्ण झाडून काढायचं, ते स्वच्छ करायचं,
आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जर कुठं घाण दिवसाचा तणकट वगैरे निघला असेल ते यांना उपटा साफसफाई येतं करायची. आणि यांच्या जी आरमध्ये एवढे कामं नाही येतं, पण तरीसुद्धा जर त्या शाळेमध्ये जर शौचालय असेल ते पण यांना साफ करायला होता. शौचालय सुद्धा तुम्हाला साफ करावं लागतं. करायला होतं. 2,500 2,500 मानधनामध्ये यांना शौचालय साफ करायला होतात. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये सर लोक यांच्याकडे चाबी देतात, त्यांच्या पूर्ण कुलप पण लावायला होतात. ती पण जबाबदारी यांची नाही. सेवकाची आणि या संघटनेची एक मागणी आहे की बाबा हे जे स्वयंपाकी मदतनीस आहे, हे जे 2,500 रुपये मानधन देतात याला सेवकाचा दर्जा शासनाने देण्यात यावा. 12 महिन्याचं पेमेंट 12 महिन्याचा मानधन द्या. मानधन म्हणून आम्हाला पगार म्हणून म्हणजे 12 महिन्याचे काम घेतात, त्याच्यामध्ये 10 महिन्याच्या ते मानधन देतात. मानधन फक्त 2,500 रुपये आहे आणि तुम्ही तिथे 3 महिन्याला नाही 3 महिने 2 महिने झाले 3 महिने देत नाही. 2 महिने झाले अजून एक शाळा चालू आहे, 2 महिने झाले अजून पेमेंट आलं नाही कोणाच्या. तर मित्र हो, ही आहे महाराष्ट्राची खरी अवस्था. हे जे आपले मित्र आहे जे सांगतात की शालेय पोषक आहार हे तयार करतात आणि यांना मानधन म्हणून फक्त 250 महिन्याचे दिले जाते. त्यामध्ये त्यांना साफसफाई, त्यानंतर त्याचे संडास बाथरूम ती साफ करायचे आहे, जाताना शाळेचे कुलूप चेक करायचे आहे आणि मानधन किती? फक्त 250 रुपये. आता एक 250 रुपयामध्ये कोणत्या तरी एखाद्या व्यक्तीचे महिनाभर लालन पोषण होऊ शकते का? तर माननीय मुख्यमंत्रीजी, का तुम्ही इतका अन्याय करता? जिथे जिथे तुम्ही अन्याय करून राहिलेले आहे, बजेटमध्ये वाट्यासाठी आम्ही भांडतोय, तुम्ही ते देऊन राहिले आहे. आणि तुम्ही बोलले की शेजारच्या राज्यामध्ये काहीतरी 10,000 असते. कोणते राज्य आहे? कोणते राज्य आहे ते? केरळमध्ये केरळमध्ये काय आहे? काय करतात ते? हेच काम करतात. हेच काम करतात. त्यांना किती सॅलरी आहे? 10,000. 12 महिने त्यांना पगार मिळतो. बघा मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्राच्या शेजारी लागलेले तेलंगणा, केरळला KG to PG म्हणजे नर्सरी ते ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षणसुद्धा निःशुल्क दिलं जात आहे. आता आमचे मित्र सांगत आहे की तिथे हे जे शालेय आहार तयार करतात यांनासुद्धा 10 ते 12,000 रुपये महिन्याची सॅलरी आणि 12 महिने काम मिळते. मग का तुम्ही महाराष्ट्राचं बस करताय? मित्र, आपल्या माध्यमातून समता दलाच्या माध्यमातून मी माननीय मुख्यमंत्री यांना विनंती करतो आहे की खरंच 250 एखाद्या परिवाराचे पालनपोषण होऊ शकते का? तुमच्या घरी जर एखादी पाळीव कुत्रा असेल त्यालासुद्धा हप्त्याच्या 2,500 ते 3,000 रुपये खर्च येतो. पण हे माणसं आहेत, तर कृपया यांच्या मागणीवरती तुम्ही लक्ष द्यावे हीच विनंती. जय भीम, नमो बुद्धाय.